श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमश्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण पहिले. श्लोक क्रमांक 30 आणि 31. कुर्वन्ते कर्मभोगाय कर्म कर्तुञ्च भुञ्जते नद्यां कीटाइव आवर्तात् आवर्तान्तरम् आशुते व्रजन्तो जन्मनो जन्म लभन्ते नैव निवृत्तिम्. अतएव आता ते विश्वजीवाचे भेद वर सांगितलेत त्यांनी. 29 श्लोकामध्ये काय सांगितलं? विश्वजीवाचे जे भेद सांगितले, देव, तिर्यक आणि मनुष्याधिक. तर ती जे अतएव भोगाय, ती जी जीव आहेत त्यांच्या भोगाकरता नाम सुखादी अनुभवाय मनुष्यादी शरीरानी अधिष्ठाय कर्म नाम तत्तत् शरीर उचितानी कर्मानी कुर्वन्ते. अतएव म्हणूनच भोगाय नाम सुखादी अनुभवाय, सुखाचा अनुभव घेण्याकरता, सुखाधिकाचा अनुभव घेण्याकरता मनुष्यादी शरीरानी अधिष्ठाय, मनुष्यादी शरीराला अधिष्ठान करून, मनुष्यादी शरीराला काय करून? अधिष्ठान करून त्या त्या शरीराला उचित असणारी कर्मानी कुर्वन्ते. त्या त्या तत्तत् शरीर उचितानी कर्मानी कुर्वन्ते, त्या त्या शरीराला उचित असणारं कर्म त्यांच्याकडून केल्या जाते. म्हणजे काय सांगितलं की ते जे जीव आहेत, म्हणजे देव, तिर्यक आणि मनुष्याधिक हे जे जीव आहेत ते सुखाधिका वस्तूचा अनुभव घेण्याकरता त्या मनुष्याधिक शरीरापासून, त्या मनुष्याधिक शरीराला अधिष्ठान करून, मनुष्याधिक म्हणजे अधिक म्हणत असताना देव शरीर आलं, मनुष्य शरीर आलं आणि पशुपक्षी शरीर आलं, त्या सर्व शरीराला अधिष्ठान करून तत्तत् शरीर उचित आणि कर्मानी कुर्वन्ते, त्या त्या शरीराला जसं उचित असेल ते ते कर्म त्यांच्याकडून केल्या जाते. म्हणजे मनुष्य शरीर असेल तर मनुष्य शरीराला उचित जे कर्म आहे ते मनुष्य शरीराला उचित कर्म त्यांच्याकडून केल्या जातं. पशुपक्षादी जे शरीर आहेत त्यांना उचित कर्म त्यांच्याकडून केल्या जातं. अशा पद्धतीने बोला. सुखादी अनुभवाय शरीराने शरीर उचितानि कर्माणि कुर्वन्ते. म्हणूनच सुखादी अनुभव घेण्याकरता मनुष्याधिक शरीराला अधिष्ठान करून त्या त्या शरीराला उचित असणारी कर्म त्या त्या शरीराद्वारे केली जातात. त्या जीवाकडून त्या त्या शरीराला योग्य असणारं कर्म केल्या जाते. कर्म इति जातौ एकवचनम. कर्म हे इथं जे कर्म आहे या श्लोकामध्ये जे कर्म शब्द आलेला आहे तो जातीवाचक एकवचन आहे. जातीवाचक म्हणजे काय? कर्मत्व जातीने सर्व कर्म सारखं, मग ते कोणतंही असो, उच्च नीच कोणतंही असो, ते म्हणजे निषिद्ध कर्म असो का विहित कर्म असो, नित्य असो नैमित्तिक असो, कोणतंही असो, काम्य असो, सर्व प्रकारचे कर्म. म्हणून जातीवाचक एक कर्म हे जातीवाचक एकवचन आहे. जातौ एकवचनम. कर्म हे जातीवाचक एकवचन आहे. पुनश्च पुनः कर्म कर्तुम देवादी शरीरैः तत्फलं भुञ्जते. तर पुनः कर्म कर्तुम म्हणजे पुन्हा कर्म करण्याकरता, पुन्हा कर्म करण्याकरता देवादी शरीरैः देवादिक शरीराकडून तत्फलम म्हणजे त्या त्या जे केलेलं कर्म आहे त्या त्या कर्माचं फल भुंजते म्हणजे भोगल्या जातं. म्हणजे काय?
पुन्हा कर्म करण्याकरता, म्हणजे पुन्हा पुढच्या जन्मात समजा किंवा नंतर कर्म करण्याकरता अगोदर त्या कर्माचं फल भोगल्या जातं. पूर्वी जे केलेलं कर्म आहे त्या कर्माचं फल भोगल्या जातं. कारण जर समजा कर्माचं फल जर ज्ञात नसेल, त्याचं कर्मफल भोगलं नाही, त्याला किंवा प्राप्त झालं नाही, तर पुढं त्या कर्माची इच्छा होईल का? नाही. म्हणून पुन्हा कर्म करण्याकरता कर्म कर्तुम देवादी शरीरही, देवादिक शरीराकडून, देव मनुष्य असेल, पशुपक्षादिक असतील, ह्या सर्व शरीराकडून पुन्हा तत्तत् फलम भुंजते, ते फल काय, त्या कर्माचं फल काय तर भोगल्या जाते. पुनः कर्म कर्तुम देवादी शरीरही तत् फलम भुंजते. म्हणजे पुन्हा कर्म करण्याकरिता देवादिक शरीराकडून त्या कर्माचं फल भोगल्या जाते. कारण जर फल भोगलं नाही तर पुन्हा कर्माची इच्छा होणारच नाही. कोणत्याही कर्माचं, आता आपण समजा एखादी वस्तू आहे, त्या वस्तूपासून आपल्याला आनंद प्राप्त होतो. मग आनंद प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणजे तो काय झाला, त्याचा भोग झाला, त्या कर्माचा काय झाला, भोग झाला. मग तो भोग तो कशासाठी भोगला जातो? पुन्हा कर्म करण्याकरता. कारण तो फल भोगल्यामुळंच पुन्हा तशासारखंच कर्म करण्याची काय होते, इच्छा होते. तेच सांगितलं त्याने. फल अनुभव अभावे तत्तत् सजातीय इच्छा अनुपपत्त्या, म्हणजे फलाच्या अनुभवाचा जर अभाव असेल, फलाच्या अनुभवाचा अभाव असेल, म्हणजे तुम्ही समजा एखादं कर्म केलं आणि त्या कर्माचं फल जर तुम्हाला प्राप्त झालं नाही किंवा त्या फलाचा अनुभव घेतला नाही, तुम्ही फलाचा काय घेतला नाही, अनुभव घेतला नाही. फल अनुभव अभावे, फलाच्या अनुभवाचा अभाव असताना तत्तत् सजातीय इच्छा अनुपपत्त्या, म्हणजे त्याच्यासारखंच पुन्हा कर्म करण्याची जी इच्छा आहे ती जुळणार नाही. आणि ती इच्छा न जुळल्यामुळं, त्या इच्छेची अनुपत्ती झाल्याने तत्तत् साधन अनुष्ठान अनुपत्ती हे, त्याच्या साधनाचं, म्हणजे त्या कर्माचं तत्तत् साधन, म्हणजे त्या कर्माचं जे साधन आहे त्या साधनाचं तरी अनुष्ठान केलं जाईल का? त्याचंसुद्धा अनुष्ठान होणार नाही. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, हे बघा, एखाद्या कर्माचं आपण फल भोगला, एखाद्या कर्माचं काय आहे, फल आहे, म्हणजे समजा ते कर्म आहे, त्या कर्माचं फल जे पुण्य होतं त्या पुण्याचा आपण भोग घेतला. मग पुण्याचा भोग घेतल्याच्या नंतर म्हणजे काय, त्या कर्मापासून असं योग्य फल प्राप्त होतं हे ज्ञात झालं का नाही? आता फलाचा अनुभव घेतला म्हणजे त्याच्यापासून ते कर्म केल्याच्या नंतर योग्य फल काय झालं, प्राप्त झालं, म्हणजे हा काय झाली, आपल्याला अनुभव झाला. मग जर समजा हा अनुभव नसेल, मग हा अनुभव नसेल तर पुन्हा त्याच्यासारखं कर्म करण्याची इच्छा होईल का? ते कर्म करण्याची इच्छा होईल का? म्हणजे तत्तत् सजातीय इच्छा, म्हणजे त्याच्यासारखं कर्म करण्याची इच्छा पुन्हा होणार नाही. कारण एखाद्या कर्मापासून जर फलच प्राप्त झालं नाही, म्हणजे त्याचा अनुभव तुम्हाला नसेल, तर त्याच्यासारखंच पुन्हा कर्म करण्याची इच्छा तरी होईल का? मग इच्छाच जर झाली नाही तर माणूस साधनामध्ये प्रवृत्त होईल का? ती साधन, म्हणजे समजा उदाहरणार्थ आता तुम्ही एक स्वयंपाक बनवला, सुंदरपैकी बाजारातून खवा आणला वगैरे, सगळं हे कर्म केलं, ते तळलं वगैरे, त्याच्यापासून गुलाबजामुन बनवले. याच्या अगोदर कधीही गुलाबजामुन खाल्लेले नाही, पण कोणीतरी सांगितलं हे असं बनवा, म्हणून त्यांनी बाजारात गेला, खवा आणला, ते सगळं तशा पद्धतीने बनवले आणि ते गुलाबजामुन तयार झाल्याच्या नंतर म्हणजे आता फल तयार झालं. त्या कर्मापासून जे कर्म होतं त्या कर्मापासून काय झालं, फल तयार झालं. मग आता फल तयार झालं, जर तुम्ही ते खाल्लंच नाही, तुम्ही सगळं तयार केलं पण त्याचं खाल्लंच नाही, म्हणजे त्याचा अनुभव घेतला नाही, म्हणजे आता तुम्हाला ते कसं लागतं, काय लागतं याची काही माहिती झाली नाही. पूर्वी कधी खाल्लेलं नाही, कधी ऐकलेलं नाही, पण आता तुम्ही ऐकलं केलं, ते त्याचा अनुभव तुम्हाला घेता आला नाही. पुन्हा त्याच्यासारखी कर्म करण्याची इच्छा होईल का? इच्छा होणारच नाही ना. जाऊ दे, ते कसं आहे काय ह्याचं माहीतच नाही ना, त्यामुळं कशाला इच्छा होईल? मग इच्छा जर नसेल तर पुन्हा माणूस प्रयत्न तरी करेल का? ते खवा आणू दे, ते कढई ठेवू दे, ते तळू दे, त्याला पाक करू दे, हे सगळं करेल का? म्हणजे जी साधनं आहेत त्या साधनाचे सुद्धा अनुष्ठान होणार नाही. तसं मग एखादं तुम्ही दान केलं, समजा दानरूपी कर्म आहे,
दानरूपी कर्माचं फल काय आहे? पुण्य. त्या पुण्यफलाचा भोग झाला तुम्हाला. त्या पुण्यफलाचा काय झाला? भोग झाला. त्या भोगाचा जर अनुभव नसेल माणसाला, जर समजा त्या पुण्यफलाचा म्हणजे पुण्यफलात त्याचं फल काय? सुख. त्या सुखाचा जर माणसाला अनुभव नसेल, तर सुखाचा म्हणजे अनुभव नसेल तर मग त्याच्यासारखी पुन्हा कर्म करण्याची इच्छा होईल का? नाही. मग इच्छा जर झाली नाही तर साधन तरी घडेल का? मग साधनाची सुद्धा अनुष्ठानाची काय होईल? अनुपपत्ती. म्हणजे जुळणार नाही. तेच सांगितलं त्याने. हे बघा, फलाच्या अनुभवाचा अभाव झाला असताना तत्तत् सजातीय इच्छा अनुपपत्त्या, म्हणजे त्याच्यासारखंच कर्म करण्याची जी इच्छा आहे ती जुळणार नाही. आणि ती न जुळल्यामुळं तत्तत् साधन अनुष्ठान अनुपत्ती आहे. म्हणजे त्या कर्माचं जे साधन होतं ते साधनाचं अनुष्ठानसुद्धा संभवणार नाही. बरं. फल अनुभव अभावे तत्तत् सजातीय इच्छा अनुपपत्त्या, म्हणजे फल ज्ञानाचा अभाव असल्यामुळे, म्हणजे फलाचा भोग नसल्यामुळे तत्तत् ते कर्म करण्यात ते कर्म त्यासारखी कर्म करण्याची इच्छा होणार नाही. त्याच्यासारखंच कर्म करण्याची इच्छा होणार नाही. इच्छा होणार नाही, त्यामुळे तत्तत् साधन अनुष्ठान अनुपत्ती. इच्छा जुळणार नाही, त्यामुळे त्या साधन करण्याची पण इच्छा होणार नाही. म्हणजे त्याच्यासारखेच जे म्हणजे त्या कर्माचं जे साधन आहे ते साधन करण्याची सुद्धा इच्छा होणार नाही. म्हणजे यज्ञापासून जर त्याला काही फल प्राप्त झालं, समजा यज्ञापासून फल प्राप्त होतं पण त्याला अनुभवच नाही, त्याला काय नाही? अनुभव नाही. मग अनुभव नसल्यामुळं त्याचा अनुभव घेतलाच नाही त्याला त्या सुखाचा. मग अनुभव न घेतल्यामुळे ते यज्ञ करण्याची पुन्हा त्याला इच्छा होईल का? इच्छा तर होणारच नाही. इच्छा नाही झाली तर मग साधन तरी कसं घडेल? की यज्ञ करू द्या, ते ऋषीमुनी बोलवू द्या वगैरे सगळं, असं साधन तरी घडेल का? नाही. याप्रमाणे वर्तमानाः ते जीवाः नदीप्रवाह पतिताः कीटाः आवर्तान्तरम आशुः व्रजन्तः यथा निर्वृत्तिं नाम सुखम न लभते. तर एवं वर्तमानाः ते जीवाः, याप्रमाणे असलेले ते जीव, म्हणजे याप्रमाणे असलेले म्हणजे काय? असं कर्म करतच राहणारे, जे कर्म म्हणजे फल भोगण्याकरता कर्म करतात आणि कर्माचा म्हणजे पुन्हा त्या फल भोगण्याकरता कर्म केलं जातं आणि कर्म पुन्हा फलाच्या प्राप्तीकरता केलं जातं. अशा पद्धतीने अशी जे कर्म करत राहणारे जे जीव आहे, या संसारामध्ये जे कर्म करत राहणारे जे जीव आहे ते जीव, याप्रमाणे असलेले जे जीव नदी प्रवाह पतिता कीटाः, पाण्यात पडलेल्या किड्याप्रमाणे, पाण्यात पडलेला किडा ज्याप्रमाणे आवर्तांतरम आशुः, या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात व्रजन्तः, या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारा, या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारा यथा निवृत्तीम नाम सुखम न लभन्ते, ज्याप्रमाणे तो सुखाला प्राप्त होत नाही किंवा त्याला सुख प्राप्त होत नाही. म्हणजे नदी प्रवाहामध्ये पडलेला किडा या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारा, ज्याप्रमाणे त्याला सुख प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे वर्तमानाः ते जीवाः, त्याप्रमाणे असलेले ते जीव या संसारूपी सागरामध्ये या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे, त्या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे. जसं जो किडा असतो का नाही, तो किडा काय असतो, एखादा किडा पाण्यामध्ये पडला, मग ते पाण्यामध्ये छोटे छोटे भोवरे असतात त्या नदीच्या प्रवाहामध्ये. मग तो किडा काय होतो, असं सरळ जातो, परत त्या भोवऱ्यामध्ये प्रवेश करतो. मग भोवऱ्यामध्ये प्रवेश केल्याच्यानंतर तिथून निसटतो कसा तरी तर पुढच्या भोवऱ्यात गुंततो, तिथून निसटतो कसा तरी तिसऱ्या भोवऱ्यात गुंततो. अशी छोटे छोटे भोवऱ्यामध्ये तो फिरत राहतो. त्याप्रमाणे वर्तमानाः हे जीवाः, त्याप्रमाणे हे कर्म करणारे जे जीव आहेत, या कर्मामुळं या जन्मातून त्या जन्मात जातात, त्या जन्मातून त्या जन्मात जातात. आणि तो किडा जसा या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात जाणारा, ज्याप्रमाणे तो सुखाला प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे हे जीव देखील सुखाला प्राप्त होत
नाही. तेच सांगितलं त्यांनी की एवं वर्त, इथून घ्या सरळ सरळ, की आवर्तात आवर्तांतरम आशुः नदी प्रवाह पतिताः कीटाः, म्हणजे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारे नदीत पडलेले जे किडे आहेत ते किडे, जसे सुखम न लभन्ते, जसे सुखाला यथा निवृत्तीम नाम सुखम न लभते, ज्याप्रमाणे ते सुखाला प्राप्त होत नाही त्याप्रमाणे एवं वर्तमानाः जीवाः, त्याप्रमाणे हे असलेले जे जीव आहेत ते जीव जन्मनः जन्म व्रजन्तः, या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे, ज्या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे सुखम नैव लभन्ते, ते सुखाला प्राप्त होत नाहीत. आलं लक्षात? सांगा. एवं वर्तमानः ते जीवा, म्हणजे याप्रमाणे असलेले ते जीव, म्हणजे कर्म करून सतत कर्म करत राहणारे असलेले ते जीव, ज्याप्रमाणे नदी प्रवाह पतिताः कीटाः, नदी प्रवाहात पडलेला किडा, आवर्तांतरम आशु व्रजन्तः, म्हणजे ज्याप्रमाणे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात जाणारा व्रजंता म्हणजे जाणारा, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, निवृत्तीम नाम सुखम न लभन्ते, तो किडा सुखाला प्राप्त होत नाही त्याप्रमाणे हे जीव जन्मनः जन्म व्रजन्तः, म्हणजे या जन्मातून त्या जन्मात जाणारे सुखम नैव लभन्ते, ते सुखाला प्राप्त होत नाही. श्लोक. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते, तर भोगाय कर्म कुर्वते, भोगाय एक, कर्म दोन, कुर्वते तीन, म्हणजे भोगाकरता कर्म केल्या जातं. ते जी जीव आहे त्या जीवाकडून, जे देव तिरिंग आणि नराधिक, म्हणजे देव मनुष्य आणि पशुपक्षाधिक, हे भोगाकरता कर्म कुर्वते, म्हणजे भोग प्राप्त करून घेण्याकरता त्यांच्याकडून काय केलं जातं? कर्म केल्या जातं. च आणि कर्म कर्तुंच भुंजते, 4 आकडा यांच्यावर. तर जे कर्म कर्तुम कर्म, जे केलेले जे कर्म आहे ते कर्म त्याचा काय घेतला जातो? भोग घेतला जातो. नद्याम कीटा इव आवर्तात आवर्तांतरम आशुः, म्हणजे नदीमध्ये पडलेला जो किडा त्या किड्याप्रमाणे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारे, या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारे ते नाम जीवाः, ते म्हणजे ते जीव, या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारे ते जीव, व्रजन्तः जाणारे, ते जीव जाणारे, ते जीव जन्मनः जन्म व्रजन्तः, या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे, निवृत्तीम नैव लभन्ते, निवृत्तीम म्हणजे काय? त्या सुखाला, निवृत्ती म्हणजे काय? सुखाला ते प्राप्त होत नाही. म्हणजे काय सांगितलं की भोगाय कर्म कुर्वते, भोगाकरता काय केलं जातं? कर्म केलं जातं. म्हणजे जो रोजचं कर्म करतो, मनुष्य कर्म जे करतो रोजचं, ते कशा करतात? आपल्याला भोग प्राप्त व्हावा, पैसा प्राप्त व्हावा, सुख प्राप्त व्हावं म्हणून कर्म करतो. आणि जे केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा भोग घेतला जातो. केलेले जे कर्म आहे ते काय तर भोगल्या जाते. कर्म कर्तुंच भुंजते, जे केलेलं कर्म आहे ते काय तर भोगल्या जाते. मग हे जे असं कर्म करत राहणारे जे जीव आहेत ते जीव नद्याम कीटा इव, ते पाण्यात पडलेल्या किड्याप्रमाणे, ज्याप्रमाणे तो किडा या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये प्रवेश करतो आणि दुःखाला प्राप्त होतो, त्याप्रमाणे ते जन्मना जन्म व्रजन्तः, या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे, या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे निवृत्तीम नैव लभन्ते, ते निवृत्तीला प्राप्त होत नाही, म्हणजे सुखाला प्राप्त होत नाही. कोण? ते जीव, त्या किड्याप्रमाणे असणारे. जो किडा जसा या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात जातो तो सुखाला प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे या कर्मामुळं या जन्मातून त्या जन्मात जाणारे, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, म्हणजे मनुष्य देहामध्ये आल्याच्यानंतर कर्म केलं, काही पशूच्या जन्मात, काही पक्ष्यांच्या जन्मात,
परत नंतर मनुष्य देवाच्या जन्मात, देवजन्मात, कधी परत मनुष्य जन्मात, असं सतत जाणारे लभंते नैव निवृत्तीम, ते निवृत्ती सुखाला म्हणजे नित्याच्या सुखाला प्राप्त होत नाहीत. आलं? बोला. भोगाय कर्म कुर्वन्ते च कर्म कर्तुं युञ्जते. म्हणजे भोगण्याकरता कर्म केल्या जाते आणि केलेल्या कर्माचं भोग घेतला जातो. अशा प्रकारे असणारे ते जीव नद्यां कीटा इव आवर्तांतरम आशुते. म्हणजे ते जीव नदीत पडलेल्या किड्याप्रमाणे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात जाणारे जन्म व्रजंतः या जन्मातून त्या जन्मात याप्रमाणे असलेले ते जीव निवृत्तीम नैव लभन्ते, जे सुखाला प्राप्त होत नाही. बघा श्लोक बघा अजून एकदा. भोगाय कर्म कुर्वते, भोगाकरता कर्म केलं जातं आणि कर्तुम कर्म भुंजते, केलेले जे कर्म आहे ते भोगल्या जातं. कर्तुम कर्म म्हणजे जे केलेलं कर्म आहे ते भोगल्या जातं. मग अशी जे कर्माचा भोग घेणारे जे जीव आहे ते शब्द वर घ्यायचा. अशी ते नाम जीवाहा, ते जीव नद्याम कीटा इव आवर्तांतरम आशुः, पाण्यामध्ये पडलेल्या किड्याप्रमाणे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर तो किडा जसा सुखाला प्राप्त होत नाही त्याप्रमाणे जन्मनाहा जन्म वर्जंतः, या जन्मातून त्या जन्मामध्ये जाणारे निवृत्तीम न लभन्ते, ते निवृत्ती स्वरूपाला प्राप्त होत नाही. आलं लक्षात? 31. एवं संसार आपत्तिम अभिधाय तन्निवृत्ती उपायम दर्शयितुम दृष्टांतम तावत आह. याप्रमाणे संसार आपत्तिम अभिधाय म्हणजे संसाराच्या प्राप्तीचा प्रकार सांगून तन्निवृत्ती उपायम दर्शयितुम म्हणजे त्या संसाराच्या निवृत्तीचा उपाय दाखवण्याकरता तावत दृष्टांतम आह, अगोदर आम्ही आता दृष्टांत सांगतो. म्हणजे याप्रमाणे त्या जीवांना संसाराची प्राप्ती सांगून म्हणजे कशा पद्धतीने ते त्यांना संसाराची प्राप्ती होते की या त्या किड्याप्रमाणे जसा तो किडा या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात जातो तसं या कर्मामुळं जीव या जन्मातून त्या जन्मामध्ये प्रवेश करत असतो. त्यामुळे तो सुखाला प्राप्त होत नाही. म्हणजे अशाप्रमाणे याप्रमाणे संसार आपत्तीम अभिधाय, याप्रमाणे संसाराच्या प्राप्ती सांगून तन्निवृत्ती उपायम दर्शयितुम म्हणजे त्या संसाराची निवृत्तीचा उपाय दाखवण्याकरता, संसाराच्या निवृत्तीचा उपाय दाखवण्याकरता दृष्टांत आम्ही अगोदर सांगतो. बोला. एवं संसार आपत्तिम अभिधाय तन्निवृत्तीम उपायम दर्शयितुम तावत दृष्टांतम आह. म्हणजे याप्रमाणे संसाराची प्राप्ती दाखवून म्हणजे त्या जीवांना संसाराची प्राप्ती दाखवून कशी आहे ती दाखवून त्याच्या निवृत्तीचा उपाय दाखवण्याकरता अगोदर आम्ही दृष्टांत सांगतो. सत्कर्म परिपाकाते करुणानिधिनोद्धृताः प्राप्ततीरतरुच्छायां विश्राम्यन्ति यथा सुखम् ते नाम कीटाः सत्कर्म परिपाकात नाम पूर्व उपार्जित पुण्यकर्म परिपाकात. तर ते किडे, तो या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारा जो किडा आहे तो किडा सत्कर्म परिपाकात म्हणजेच काय तर पूर्वी संपादन केलेलं पूर्व उपार्जित म्हणजे संपादन केलेलं, पूर्वी जे संपादन केलेलं पुण्यकर्म आहे म्हणजे पूर्वजन्मामध्ये जे संपादन केलेलं पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माच्या परिपाकात ते पुण्यकर्म जे आहे ते परिपक्व झाल्यामुळे कृपालुना
नाही सांगा एवढं. म्हणजेच काय सांगितलं की जे किडे आहेत, म्हणजे थोडक्यात जे जीव आहेत, किडे आहेत, ते सत्कर्म परिपाकात या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जाणारे ते त्यांचं पूर्वपुण्य जे आहे ते पुण्य संपादन केलेलं जे पूर्वपुण्य आहे ते पूर्वपुण्य त्यांचं परिपक्व झाल्यामुळे बोला ते नाम कीटाः सत्कर्म परिपाकात नाम पूर्व उपार्जित पुण्यकर्म परिपाकात. म्हणजे ते किडे म्हणजे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात जाणारे जे किडे आहेत ते किडे पूर्वी संपादन केलेल्या पुण्यकर्माच्या परिपक्वतेमुळे कृपालुना नाम केनचित पुरुष विशेषेण उद्धृताः नाम नदी प्रवाहात बहिः निस्सारिताः सन्तः तीरतरुच्छायां प्राप्य सुखम यथा भवति तथा यद्वत विश्राम्यन्ति. तर कृपाळुना म्हणजे केनचित पुरुष विशेषेण उद्धृताः, केनचित पुरुष विशेष कोणत्या तरी एखाद्या पुरुष विशेषाने. पुरुष विशेष म्हणजे काय? एखादा कोणीतरी म्हणजे सामान्य पुरुषापेक्षा कोणीतरी विशेष असणारा म्हणजे महात्मा किंवा अंतकरणात दयाळू असणारा. आता रस्त्याने जाणारे त्या नदी प्रवाहापासून अनेक लोक जाणारे असतात, पण त्या किड्याकडे बघून प्रत्येकालाच दया येत नाही. त्या किड्याकडे बघून प्रत्येकाला काय येत नाही? दया येत नाही. कोणीतरी एखादा पुरुष विशेष ज्याचं अंतकरण दयाद्र आहे असा दयावान अंतकरणाचा. केनचित पुरुष विशेषेन कोण्यातरी पुरुष विशेषाने उद्धृताः नाम नदी प्रवाहात बहिः निस्सारिताः, त्या पुरुषाकडून नदीच्या प्रवाहातून बाहेर काढले असता किंवा बाहेर काढलेले, बाहेर काढून संतः असलेले, संतः म्हणजे असलेले, बाहेर काढून असलेले, तीरतरुच्छायां प्राप्य त्या झाडा तीरतरू म्हणजे तीरावर असणारा जे झाड त्या झाडाच्या छायेला प्राप्त होऊन, त्या झाडाच्या छायेला प्राप्त होऊन सुखम यथा भवती तथा सुख होईल ज्याप्रमाणे सुख होईल त्याप्रमाणे यद्वत विश्राम्यन्ति, त्याप्रमाणे ते काय करतात? विश्रांती घेतात. म्हणजे ज्याप्रमाणे सुख होईल त्याप्रमाणे काय करतात? ते विश्रांती घेतात. तसंच हे जीवाचं आहे. हा झाला दृष्टांत. तसंच या जीवाचं आहे की या जीवाचं जे सत्कर्म आहे ते सत्कर्म परिपक्व झालं, ज्याला आपण पुण्यफळले बहुता दिवस असं म्हणतो, की कोण्यातरी महात्म्याची साधूसंताची त्याला काय होते? भेट होते. मग भेट झाल्याच्यानंतर तो महात्मा पाहतो की बाबा हा जीव जो आहे तो आजपर्यंत कर्म करत राहिलेला आहे आणि त्या कर्मामुळे तो या जन्मातून त्या जन्मामध्ये सारखा तो फिरत आहे आणि सारखा फिरत असल्यामुळे त्याला सुख काही प्राप्त होत नाही. म्हणून ते महात्मे काय करतात? ते महात्मे त्याला त्या संसार सागरातून बाजूला काढून, त्या संसार सागरातून त्याला काय करतात? बाजूला काढतात. आणि बाजूला काढून तीरावर, ह्या संसार सागराच्या तीरावर असणारा जो वृक्ष आहे म्हणजे परमात्मरूपी वृक्ष आहे, परमात्मरूपी वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या सावलीला त्याला ज्या पद्धतीने सुख होईल, त्याला ज्या पद्धतीने सुख होईल त्या पद्धतीने त्याला काय करतात? त्याला उपदेश करून त्याला त्या सावली म्हणजे त्या झाडाच्या सावलीमध्ये त्याला ठेवतात, म्हणजे त्याला ती सावली प्राप्त करून देतात. असं कृपालुना नाम केनचित पुरुष विशेषणाः उद्धृताः विशेषेण नाही विशेषेण उद्धृताः नाम नदी प्रवाहात बहिर्हि निस्सारिताः सन्तः. म्हणजे कोण्या एका कृपाळू पुरुषाकडून नदी प्रवाहातून त्या किड्याला बाहेर काढले असता तीरतरुच्छायां प्राप्य सुखम यथा भवति तथा यद्वत विश्राम्यन्ति. म्हणजे तीरावर असलेल्या झाडाच्या सावलीला त्या किड्याला प्राप्त होऊन, तो किडा प्राप्त होऊन ज्याप्रमाणे सुख होईल त्याप्रमाणे तो विश्रांतीला प्राप्त होतो. त्याप्रमाणे हे जीव सुद्धा काय तर विश्रांतीला प्राप्त होतात, म्हणजे परमात्मरूपी वृक्षाच्या छायेला प्राप्त होऊन. श्लोक
सत्कर्म परिपाकात ते करुणानिधिनः उद्धृताः प्राप्य तीरतरुच्छायां विश्राम्यन्ति यथा सुखम. ते एक आकडा. सत्कर्म परिपाकात 2, करुणानिधिनोद्धृताः 3, तीरतरुच्छायां 4, प्राप्य 5 आणि यथा सुखम 6, विश्राम्यन्ति 7. ते नाम जीवाः. ते जीवाः सत्कर्म परिपाकात, त्या जीवांचं जे सत्कर्म आहे ते सत्कर्म परिपक्व झाल्यामुळं करुणानिधिनोद्धृताः, करुणानिधी असणारे जे संत महात्मे आहेत त्यांनी उद्धृताः म्हणजे बाहेर काढलेले, त्या संसार सागरातून त्यांना बाहेर काढलेले. करुणानिधीनः म्हणजे करुणानिधी जे आहेत म्हणजे संत महात्मे त्यांच्याकडून उद्धृताः म्हणजे बाहेर काढलेले ते जीव तीरतरुच्छायां प्राप्य म्हणजे तीरावर असणाऱ्या जो वृक्ष आहे त्या वृक्षाच्या छायेला प्राप्त होऊन यथा सुखम विश्रांती, ज्याप्रमाणे सुख होईल त्याप्रमाणे ते विश्रांती घेतात. म्हणजे ते जीव सत्कर्म परिपक्व दशाला गेल्यामुळं त्यांचं जे सत्कर्म आहे ते सत्कर्म उदयाला आल्यामुळं करुणानिधीनः म्हणजे करुणानिधी असणारे जे संत महात्मे त्या संत महात्म्यांकडून उद्धृताः म्हणजे त्या संसार सागरातून बाहेर काढलेले, संसार सागरातून त्या महात्म्यांकडून संसार सागरातून बाहेर काढलेले, उद्धृताः म्हणजे बाहेर काढलेले जे जीव ते तीरतरु छायां प्राप्य, तीरावर असणारा जो वृक्ष परमात्मरूपी वृक्ष त्या परमात्मरूपी वृक्षाच्या छायेला प्राप्त होऊन यथा सुखम विश्राम्यन्ति, ज्याप्रमाणे सुख होईल त्याप्रमाणे ते विश्रांती घेतात. बोला. ते सत्कर्म परिपाकात निधीनः उद्धृताः म्हणजे ते जीव त्या जीवांच्या सत्कर्माच्या परिपक्वतेमुळे कोण्या एका करुणानिधी असलेल्या संत महात्म्याकडून त्यांना बाहेर काढलेले असता. हां ठीक आहे. बाहेर काढून तीरतरुच्छायां प्राप्यम, तीरावर असलेल्या छायेला ते प्राप्त, वृक्षाच्या छायेला ते प्राप्त होऊन यथा सुखम विश्रांती, ज्याप्रमाणे सुख होईल त्याप्रमाणे विश्रांती करतात. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.